पुणे अपघातामध्ये जखमी झालेल्या 7 एमपीएससी विद्यार्थ्यांची आज परीक्षा. अपघातामुळे विद्यार्थी एमपीएससी परीक्षेला मुकण्याची शक्यता. आमदार हेमंत रासनेंची पुण्यामधल्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा. अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये सवलत देण्याची मागणी, तर मुख्यमंत्र्यांकडूनही सकारात्मक प्रतिसाद. पुणे एमपीएससी विद्यार्थी अपघातामधील आरोपी टॅक्सी चालक जयराम मुळे आणि गाडी मालक बिबवेवाडी पोलिसांच्या ताब्यात. चालकाला गाडी चालवता येत नसल्याची प्राथमिक माहिती. पुण्यामधील अपघातामध्ये जखमी झालेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संवाद. फोनद्वारे शिंदेंकडून विद्यार्थ्यांची विचारपूस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या दौऱ्यावर. फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये कुंभमेळा नियोजन बैठक. सर्व 13 आखाड्यांचे प्रमुख साधू महंत बैठकीला उपस्थित राहणार. साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये नाशिकच्या गोदा घाटावर आरती. कुंभमेळा बैठकीसाठी वैष्णव आखाड्यांचे महंत नाशिकमध्ये आले. साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये गोदा आरती संपन्न. नाशिक कुंभमेळ्यासाठी जागा आरक्षित करण्याची मागणी. कुंभमेळ्यामधील स्नानाला शाही ऐवजी अमृत स्नान संबोधावं, महंत राजेंद्र दास महाराज यांची मागणी. अजितदादांनी विपश्यना करावी. पहाटे पहाटे शपथ घेतात. नेहमी सत्तेमध्ये कशाला जायला पाहिजे. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा पुन्हा हल्लाबोल. लक्ष्मण हाके दुसऱ्याच्या रिचार्जवर चालणारे, त्यांनी आम्हाला शिकवू नये. राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचा हाकेला प्रत्युत्तर. लक्ष्मण हाके यांनी लायकीमध्ये राहावं असाही दिला इशारा. तर चालत्या गाडीवर कोणी भुंकलं तर गाडीला फरक पडत नाही असं म्हणत प्रताप पाटील चिखलीकर यांची हाकेंवर टीका. विट्स हॉटेलचे 5 पार्टनर कोण हे शिरसाटांनी जाहीर करावं. अंबादास दानवेंचे मंत्री संजय शिरसाटांना खुलं आव्हान. निविदा काढताना खूप मोठी अनागोंदी झाल्याचाही आरोप. अंबादास दानवेंनी दलाली करू नये. हॉटेल खरेदीबाबत अंबादास दानवेंच्या आक्षेपानंतर संजय शिरसाटांचा पलटवार. डोंबिवलीमधील पालावा पुलाचं काम रखडल्यानं ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेचं एकत्र आंदोलन. शिवसेना मनसे पक्षाचा विजय असो, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. 20+0 या नांदीचा फरक पडणार नाही. राज उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर नारायण राणेंचा पुन्हा टोला. तर 20वर 1-0 लागून 200चा आकडाही होऊ शकतो. दानवेंचं प्रत्युत्तर. मला माहिती नाही दोन्ही पवार कधी एकत्र येणार. या पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर. दोन्ही पवार एकत्र येणारी फक्त चर्चा. वरिष्ठांनी याबाबत काहीही सांगितलेलं नाही. रोहित पवारांची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाबाबत मला काही माहिती नाही. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची प्रतिक्रिया. कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी. अजितदादांनी मला हे मंत्रिपद दिलं. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी वक्तव्य करू नये. याबाबत अजित पवारच निर्णय घेतील. कोकाटेंच्या वक्तव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. मंत्री झाल्यावर जास्त बोलायचं नसतं. राधाकृष्ण विखे पाटलांचा कोकाटेंना सल्ला. माणिकराव कोकाटे मोकळ्या स्वभावाचे. कोकाटेंच्या मनामध्ये काही नसतं, ते फटकळपणे बोलतात. विखे पाटलांचं वक्तव्य. हिंदी मुंबईची बोलीभाषा बंदी आहे. मीरा भाईंदरमध्ये प्रवेश केला की मी हिंदीच बोलतो. हिंदी भाषा म्हणजे आमची लाडकी बहीण. मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. मराठी कळत नसेल तर त्यांच्या भाषेमध्ये बोलावं लागतं. मंत्री सरनाईकांच्या वक्तव्यानंतर आता मंत्री शिरसाटांचं विधान. सरनाईक जे म्हणाले ती त्यांच्या नेत्यांची मराठीबाबतची भूमिका आहे का. सरनाईकांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा सवाल. प्रताप सरनाईकांची शंभूराज देसाईंकडून पाठराखण. मराठी भाषेचा अवमान करण्याचा सरनाईकांचा हेतू नव्हता. ज्या भागामध्ये हिंदी भाषिक लोक राहतात तिथे त्यांच्या भाषेमध्ये बोलावं लागतं असं सरनाईक म्हणाले. देसाईंची प्रतिक्रिया. महाराष्ट्रामध्ये मराठीच एक नंबरची भाषा. आपल्या राज्यामध्ये मराठीला अनन्यसाधारण महत्त्व. प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यानंतर मंत्री जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया. भाजपकडून 22 जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांची घोषणा. दक्षिण मुंबई आणि वसई विरारमध्ये भाजपची धुरा महिलांच्या हाती. दक्षिण मुंबईच्या जिल्हाध्यक्षपदी शलाका साळवी तर वसई विरारच्या जिल्हाध्यक्षपदी प्रज्ञा पाटील यांची नियुक्ती. जिल्हाध्यक्ष निवडीवरून मुंबई भाजपमध्ये अंतर्गत नाराजी. दक्षिण मुंबईच्या जिल्हाध्यक्षपदी शलाका साळवींची नियुक्ती. शलाका साळवींच्या निवडीवर भाजप कार्यकर्त्यांचा पक्षांतर्गत आक्षेप. तरुणांना संधी देऊ असं सांगूनही 60 वर्षावरील जिल्हाध्यक्ष का निवडला. कार्यकर्त्यांचा सवाल. तिकीट वाटप करताना वॉर्डनिहाय मूल्यमापन करणार. ज्यांना तिकीट पाहिजे त्यांनी कुणाच्याही मागे फिरू नका. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण. काँग्रेसनं विचारलं नाही म्हणून एनडीएमध्ये गेलो, ही चूक झाली. काँग्रेसशी पुढे दोस्ती होऊ शकते. महादेव जानकर यांचं वक्तव्य. तर हातामध्ये हात घेऊन आपल्याला पुढे जायचंय. हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकवणार. महापालिका आणि जिल्हा परिषद आमच्या ताब्यात द्यायच्या हे लोकांनी ठरवलंय. अर्जुन खोतकरांचं वक्तव्य. राजकीय कार्यकर्ता शांत बसला की मोठा होऊ शकत नाही. नवनीत राणा कधीच शांत बसत नाही. चंद्रशेखर बावनकुळेंकडून कौतुक. डोक्यावर गोळ्या खाऊ पण कलमा कधी वाचणार नाही. जिल्ह्यामध्ये स्वतःला मोठं समजणाऱ्या जनतेनं घरी बसवलं. नवनीत राणांचा यशोमती ठाकूरांवर निशाणा.
फडणवीसांना शब्द दिलाय, अमरावतीचा महापौर भाजपचाच होईल, जिल्हा परिषद अध्यक्षही भाजपचा असेल, बाकी पदावर चर्चा होईल, आमदार रवी राणा यांची माहिती. वैष्णवीच्या वडिलांकडून हगवणे कुटुंबियांनी रुखवतसाठी 1.5 लाख रोख मागितले. पूनम जालिंदर सुपेकरांद्वारे पैसे घेतल्याचा अंजली दमानी यांचा दावा. पूनम सुपेकर या शशांक हगवणेच्या मामी. वैष्णवी प्रकरणामध्ये कर्तव्यात कसूर करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या ताटामध्ये जेवणारा माणूसही असू द्या, चूक केल्यास गजाआड जाईल. चित्रा वाघ यांचं नाव न घेता चाकणकरांना इशारा. निलेश चव्हाणच्या घरातून पोलिसांनी 3 मोबाईल हस्तगत केले. वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा हगवणे या तिघांचे फोन जप्त. निलेशची परवानाधारक बंदूक आणि पासपोर्टही जप्त. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी. निलेश नेपाळमधून ताब्यात. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा निलेशवर आरोप. किरीट सोमय्यांच्या विरोधात चेंबूरच्या आरसीएफ पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी. सोशल डेमोक्रेटिक फ्रंटच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अनधिकृत गुन्ह्यांवर कारवाईसाठी सोमय्यांचं पोलिसांना निवेदन. गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर वडिलांकडून सत्कार स्वीकारताना नावीद मुश्रीफ यांना अश्रू अनावर. वडिलांचे आशीर्वाद घेताना नावीद मुश्रीफ भाऊ. पिता-पुत्रामधील भावनिक क्षण पाहताना कार्यकर्तेही स्तब्ध. गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सतेज पाटलांनीच माझं नाव सुचवलं. गोकुळचा चेअरमन मवियाचा की माहितीचा या प्रश्नावर उत्तर देणं नावीद मुश्रीफांनी टाळलं. तर नावीद मुश्रीफाला आम्ही सर्वांनी मिळून अध्यक्ष केलंय. सतेज पाटलांची प्रतिक्रिया. नागपूर मनपासाठी काँग्रेसकडून 151 जागांसाठी 1500 उमेदवार इच्छुक. 151 जागा लढण्याची काँग्रेसची पूर्ण तयारी. पूर्ण जागा लढवण्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठवला. काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांची माहिती. पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेमध्ये कपात. 3 ऐवजी 2 हेक्टरपर्यंतच मदत मिळणार. राज्य सरकारचा निर्णय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं कार्य, त्यांचे ऋण जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी बहुभाषिक कमर्शियल चित्रपट काढणार. चौंडीतून मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणामध्ये मोठी अपडेट. लड्डांचा बालमित्र चंद्रकांत इंगोलेनंच दरोडेखोरांना घरामधली सर्व माहिती दिली. मित्राकडूनच लड्डांचा घात. रवी वर्मानं जाणीवपूर्वकच हेरगिरी केल्याचं एटीएस तपासामध्ये समोर. प्रत्येक माहितीमागे पैसे मिळू लागल्यानंतर रवीची हाव वाढली. रवीनं मोबाईलमधून माहिती डिलीट मारल्याचंही तपासामध्ये समोर. बीएसएफकडून 118 पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त. पाकिस्तानला सावरण्यासाठी अनेक वर्ष लागतील. अमित शहांची माहिती. राहुल गांधी पंतप्रधान असतील तर त्यांनी पीओके परत आणलं असं. राहुल गांधी आपल्यासाठी युद्ध जिंकू शकतात. रेवंत रेड्डी यांचं विधान. पाकच्या सीमेला लागून असलेल्या 5 राज्यांमध्ये मॉक ड्रिल. जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि चंदीगडमध्ये मॉक ड्रिल. गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार 5 राज्यांमध्ये मॉक ड्रिल. परदेश दौऱ्यावरील भारतीय शिष्टमंडळाला मोठं यश. पाकला दिलेला पाठिंबा मागे घेत कोलंबियाकडून भारताला पाठिंबा. सिंधू पाणी करार आमच्यासाठी लक्ष्मण रेखा. पाण्यासाठी संबंधित बाबींवर पाकिस्तान कधी भारतासमोर झुकणार नाही. पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचं विधान. पाकमधील एका कार्यक्रमात लष्कर-ए तैयबाचे दहशतवादी आणि पाक नेते एकाच मंचावर. लष्करचा सहसंस्थापक आमिर हमजा, पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला कसुरीसह हाफिज सईदचा मुलगा उपस्थित. पाकच्या सुराब शहरावर आमचा ताबा. पाकच्या 4 सैनिकांचा खात्मा केला. बलूच आर्मीचा दावा. पाकिस्तान सरकार आणि बलूच आर्मीमधील संघर्ष वाढला. स्वित्झर्लंडमध्ये हिमकडा कोसळला. ब्लेटेन गावामध्ये 90% उद्ध्वस्त. अनेक घरं बर्फाच्या ढिगाऱ्याखाली. 300 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं. एकाचा मृत्यू तर 1 जण अद्याप बेपत्ता. आमदार विजयकुमार गावित टक्केवारी खाण्यासाठी योजना आणत आहेत. त्यांचा आदिवासींबद्दल कुठलाही अभ्यास नाही. माजी मंत्री केसी पाडवींचा आरोप. शहापूर उपजिल्हा रुग्णालयाला माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भेट. शहापूर परिसरात सर्पदंशामुळे आठवड्याभरामध्ये 2 जणांचा मृत्यू. उपजिल्हा रुग्णालयामधील सुविधांच्या पाहणीसाठी कपिल पाटलांचा दौरा. बारामतीमध्ये पेन्सिल चौक शेजारील 3 बिल्डिंग खचल्याची घटना. खचलेल्या बिल्डिंगच्या शेजारील संचालकाने दमदाटी केल्याचा व्हिडिओ व्हायरल. बिल्डरनं जास्त खोली केल्यानं बिल्डिंग खचल्या. संबंधित फ्लॅटधारकांची तक्रार. अकोल्यामध्ये काँग्रेस आमदार साजिद खान पठाण आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी डीजेच्या तालावर धरला ठेका. नंदुरबार जिल्ह्यामध्ये माहितीमधील वाद मिटला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये माहितीला फायदा होणार. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरेंचा दावा. साताऱ्यामध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू. साताऱ्यामधल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4 वर. डॉक्टर युवराज करपे यांची माहिती. वसई ग्रामीणमध्ये कोरोनाचा पहिला बळी. 43 वर्षीय व्यक्तीचा कोरोनानं मृत्यू झाल्याची माहिती. मुंबईच्या रहेजा हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार. गोंदिया जिल्ह्यामध्ये 2 कोरोना रुग्णांची नोंद. गोंदिया तालुक्यामध्ये 1 तर अर्जुनी मुरगावमध्ये एकाची नोंद. आरोग्य विभागाकडून सावधगिरी बाळगण्याचं आवाहन. नंदुरबार जिल्हा प्रशासन कोरोनाची परिस्थिती पाहता अलर्टवर. जिल्हाधिकारी मित्तल सेठी यांची माहिती. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. यवतमाळ पोलिसांकडून लॉरेन्स बिश्नोई गँगच्या भूपेंद्र सिंगला अटक. भूपेंद्र सिंग उर्फ भिंडा 2 वर्षांपासून यवतमाळमध्ये वास्तव्याला. भूपेंद्र सिंगच्या घरातून 1 पिस्तूल जप्त.
बीडमधल्या बिंदुसरा धरणावरील सांडव्यावर तरुणांची हुल्लडबाजी, प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलीच उपाययोजना नाही. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर टँकरची बस आणि टेम्पोला धडक, बसमधील वाहकाचा जागीच मृत्यू. तलासरी पोलीस ठाण्याच्या धुंदलवाडी हद्दीमधली घटना, खासगी बसमधील 3 प्रवासी किरकोळ जखमी. विरारमध्ये इमारतीच्या छताचं प्लास्टर अंगावर पडल्यानं महिलेचा मृत्यू. विरार पश्चिममधील एमबी इस्टेट परिसरामधली घटना, महिला झोपेमध्ये असताना स्लॅबचं प्लास्टर कोसळलं. नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गासाठी 18 गावांच्या जमीन अधिग्रहण होणार. अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गाचं उपद्रीकरण होणार. नंदुरबार बाजार समितीमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम रघुवंशींच्या हस्ते भरड धान्य केंद्राचं उद्घाटन. भरड धान्य केंद्र सुरू झाल्यामुळे ज्वारी मका पिकांना योग्य भाव मिळणार. बीडच्या गेवराई तालुक्यामधल्या तांदळा इथल्या शेतकऱ्यांचा पाण्यासाठी 6 दिवसांपासून उपोषण सुरू. शेतकऱ्यांच्या लोकलढा उपोषणाला सरपंच उपसरपंच संघटनेचा पाठिंबा. साताऱ्याच्या माण तालुक्यामध्ये पावसामुळे कांदा पिकाचं नुकसान. कांदा साठवून ठेवलेल्या आडीमध्ये पाणी गेल्यानं कांदा भिजला. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सिंधुदुर्गमध्ये पावसामुळे कलिंगड पिकाला मोठा फटका. कलिंगड शेतामध्ये कुजल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. सांगलीमध्ये पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे पूर्ण. मंगळवारी मदतीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेणार. शंभूराज देसाईंची माहिती. भंडाऱ्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं धान भिजलं. शासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या इगतपुरीमधल्या बेलगाव तरहाळे परिसरामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. काढणीला आलेलं पीक जमीनदोस्त. वाशिममधील कारंजा ते धनज मार्गावर पुलाची दुरवस्था. पुलावरील जड वाहतुकीमुळे रस्ता खचला. रस्ता दुरवस्थेबाबत वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याचा स्थानिकांचा आरोप. नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पातील पाणी पातळीमध्ये वाढ. जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यामध्ये लक्षणीय वाढ. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे भंडारा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचं नुकसान. काँग्रेसकडून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. वर्ध्यामधल्या कौंडण्यपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानच्या पालखीचं पंढरपूरला प्रस्थान. पालखीमध्ये मोठ्या संख्येनं भाविकांचा सहभाग. अकोल्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं पथसंचलन. शैलेश पोद्दार यांच्या सभेनं विदर्भ प्रांताच्या प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोप. बुलडाण्यामध्ये जिल्हा मृदा आणि जलसंधारण अधिकाऱ्यांची भेट होत नसल्यामुळे शेतकरी संतप्त. अधिकाऱ्यांच्या खुर्चीची पूजा करून शेतकऱ्यांकडून पोलिसात हरवल्याची तक्रार. पैसे दे अन्यथा चटके देऊन मारू. सावकारी जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची पोलीस अधीक्षकांना चिठ्ठी लिहून आत्महत्या. बीडच्या पाटोद्यामधल्या घटनेनं जिल्हा पुन्हा हादरला. अकोल्यामध्ये दारूच्या वादातून सुलताना पुतळ्याची हत्या केल्याची घटना. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. न्यायालयानं आरोपीला पोलीस कोठडी सुनावली. बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपाई आठवले गटाचं आंदोलन. स्मशानभूमीमधील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी नागरिक आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमधील संतोष लंडांच्या घरावरील दरोडा प्रकरण. 5 आरोपींना 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी. याच प्रकरणामध्ये अमोल खोतकर यांचा पोलिसांनी एन्काउंटर केला होता. बीड शहरामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी AHTU पथकांचा छापा. परराज्यातून महिला आणून केला जात होता वेश्या व्यवसाय. 3 जणांवर अनैतिक मानवी प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई. लातूरच्या मुरुडमध्ये शालेय विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या 2 जणांना 6 महिन्यांचा कारावास. जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय. वर्ध्यामध्ये कर्णकर्कश सायलेन्सरवर बुलडोझर. जप्त केलेल्या 100 सायलेन्सरवर बुलडोझर फिरवला. वाहतूक शाखेची कारवाई. पालघरमध्ये बेकायदेशीर गुटखा तयार करणाऱ्या गोदामाला आग. बोईसर पूर्वेला असलेल्या गुंदले ग्रामपंचायत हद्दीमधली घटना. गुटखा तयार करण्याचं साहित्य जळून खाक. जीवितहानी नाही. अकोला जिल्ह्यामधल्या घुसळ इथे घराला आग. शेतकऱ्याचं घर, जनावरांचा गोठा जळून खाक. आगीचं कारण स्पष्ट. बीडमधल्या गडीपूल तांत्रिकदृष्ट्या चुकीचा. पुलावरील अपघाताच्या अहवालामध्ये मोठा खुलासा. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विश्लेषण अहवाल सादर. वाशिमच्या कारंजामध्ये मुलीचा नग्न अवस्थेमध्ये मृतदेह आढळल्यानं खळबळ. काळजेश्वर परिसरामध्ये 20 वर्षीय गतिमंद मुलीचा मृतदेह आढळला. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यामधल्या जयसिंगपूर निवृत्त शिक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनामध्ये गाणं गात असतानाचा विनायक कुंभार यांच्यावर काळाचा घाला. अकोलाच्या मूर्तिजापूरमध्ये जनावरांची तस्करी करणारा ट्रक घरामध्ये घुसला. गावकरी ट्रकचा पाठलाग करत असतानाचा प्रकार. ट्रक आणि घराचं मोठं नुकसान. धुळ्याच्या देवपूर भागामध्ये कार चालकाचा ताबा सुटल्यानं अपघात. 4 चाकी पांझरा नदी पात्रामध्ये कोसळली. अपघातामध्ये कार चालक जखमी. दहिसरमध्ये पार्किंग लिफ्ट कोसळून एकाचा मृत्यू. 1 जण जखमी. पार्किंग लिफ्टचं काम सुरू असताना दुर्घटना. खरीप हंगामाच्या तोंडावर अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक वाढली. दुसरीकडे शेतमालांचे भाव प्रचंड घसरले. परभणी आगारामधील 3 निवृत्त कर्मचाऱ्यांना निरोप. अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्तानं निरोप समारंभ. निवृत्त कर्मचाऱ्यांना शाल आणि पुष्पहार घालून सत्कार. धुळ्यामधल्या अकलाड गावामध्ये खानदेश कुलस्वामिनी कांदाई मातेचा उत्सव. 7व्या दिवशी गावामध्ये वाजत गाजत देवीची विसर्जन मिरवणूक.
सह्याद्री साखर कारखान्याच्या सभासदांना 7 किलो मोफत साखर घरपोच देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची निवास थोरात यांच्या नेतृत्वाखाली सभासदांची मागणी.